प्रत्येकाकडेच असा कोणता ना कोणता तरी गुण असतो की ज्याच्या साहाय्याने प्रत्येक व्यक्ती आपली प्रगती साधून घेऊ शकतो. फक्त काय आहे, आपण त्या गुणाचा विचार करत नाही, त्या गुणावरती आपण काम करत नाही. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं स्वतःकडे दुर्लक्ष होतं म्हणजे काय होतं माहिती आहे? आपण आपल्या भावना, आपले विचार आणि आपली कृती यांची जबाबदारीच घेत नाही. त्यांच्यावरती विचार करणं, आपल्या कलागुणांकडे लक्ष देणं, स्वतःसाठी काहीतरी करणं, स्वतःची एक ओळख निर्माण करणं, या गोष्टींचा आपण विचार खूप कमी करतो. आपण जर आपली स्वतःची जबाबदारी घेतली तर जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी भरपूर वाव मिळतो. कोणतीही नवीन गोष्ट जेव्हा आपण ऐकतो, पाहतो किंवा आपण ती करूयात असा विचार जेव्हा आपल्या मनामध्ये येतो ना, त्यावेळेला कधी-कधी किंवा बऱ्याचदा आपण हा विचार करतो की जाऊ दे, आपल्याकडून होणार आहे का? आपलं हे रुटीन असं आहे, हे रुटीन सोडून मी दुसरं काही करू शकणार आहे का? हेच रुटीन सांभाळायचं होईना आणि दुसरं आणि कधी काय करत बसू? असे बरेच विचार जेव्हा आपण करायला लागतो, तिथेच आपण स्वतःला बंधन घालून घेतो. ह्या नवीन वर्षामध्ये आपण ना आजूबाजूची परिस्थिती अशी का आहे, माझ्या आयुष्यातले लोक असे का आहेत, हा प्रश्न करण्यापेक्षा हे स्वीकारूयात की आता जे आहे ते असंच आहे आणि फक्त मला माझ्यामध्ये बदल घडवायचा आहे. बदल घडवायचा आहे म्हणजे काय, तर माझे असे कोणते कलागुण आहेत जे मला खूप उंच घेऊन जाऊ शकतात, त्यांचा मला शोध घ्यायचा आहे. असा विचार करायला लागूयात आणि तसं वागायला सुरुवात करूयात. प्रयत्न करायला लागूयात. पण हे प्रयत्न करताना आपल्याला स्वतःशी खूप प्रामाणिक राहायचं आहे. 1-2 दिवस मी प्रयत्न करणार आणि तिथून पुढे मी सोडून देणार, असं आपल्याला करायचं नाही. आपण कोण आहोत, आपल्याकडे काय आहे, आपण कोणती गोष्ट खूप छान पद्धतीने करू शकतो, या सगळ्याचा विचार करणं म्हणजेच स्वतःला जाणून घेणं. आणि आपण स्वतःला जाणून घेण्यामध्ये, स्वतःला ओळखण्यामध्ये इतके वर्ष कमी पडलो आहे. आता आपल्याला ती कमी भरून काढायची आहे. आपल्याला स्वतःचा अभ्यास करायचा आहे. स्वतःच्या मनाचा, स्वतःच्या वागण्याचा, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा, की आपण कसे आहोत, आपण कसे घडलो आहोत, पुढे आपल्याला काय करायचं आहे. भलेही आपण घरी असोत, पण आपल्याला एक व्यक्ती म्हणून कसं व्हायचं आहे, आपल्याला स्वतःला कसं प्रेझेंट करायचं आहे, आपल्याला असे कोणते छंद स्वतःला जोडून घ्यायचे आहेत ज्यामुळे आपली भरपूर प्रगती होणार आहे, आपली मानसिक प्रगती होणार आहे, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टींची भर पडणार आहे, आपलं व्यक्तिमत्व भारदस्त होणार आहे. त्याच लहान सहान गोष्टींमध्ये किती दिवस आपण आपलं मन घालून बसणार आहोत. नको त्या गोष्टींकडे आपण किती लक्ष देणार आहोत आणि स्वतःचं आणखी किती नुकसान करून घेणार आहोत. जेव्हा एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडते किंवा आपल्याला न आवडणारी घडते, त्यावेळेला ही अशी का घडली म्हणून तेच जर आपण विचार करत बसलो तर मग पुढचं सगळंच रुटीन बिघडत जातं आणि प्रोडक्टिव्हिटी सगळीच निघून जाते. त्यापेक्षा आता हे घडलं आहे, हा मान्य आहे, मला त्याचा त्रास होतो, पण तो त्रास सहन करून एक अर्ध्या तासासाठी, 1 तासासाठी विचार करून त्यामधून पुन्हा बाहेर पडलं पाहिजे. आणि आता परत मला काय करायचं आहे याचा विचार करता आलाच पाहिजे. कोण काय करतं आहे, कोणाकडे काय आहे, कोण कोणती गोष्ट चांगल्या पद्धतीने करतं आहे, याचा आपण किती विचार करतो आणि स्वतःला डिग्रेड करतो. स्वतःची तुलना आजूबाजूला असलेल्या प्रत्येकाशी आपण नेहमी करत राहतो. पण त्यापेक्षा माझ्याकडे काय आहे, जे माझ्याकडे आहे ते कदाचित इतरांकडे नसेल, इतरांकडे काय आहे ते पाहून त्यांच्यासारखं होण्यापेक्षा आपण आपल्याकडे काय आहे याचा शोध घेतला तर जगणं खूप सुंदर आणि सुसह्य होईल. आपल्या जवळच्या लोकांना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना नेहमी आनंदी ठेवण्यासाठी आपण जीवापाड धडपड करीत असतो. पण जेव्हा स्वतःला आनंदी ठेवण्याची वेळ येते, जेव्हा स्वतःचा शोध घेण्याची वेळ येते, स्वतःसाठी प्रत्येक दिवसातून 1 तास काहीतरी करण्याची वेळ येते, तेव्हा आपण मागे पडतो. असं का? वही पेन घेऊन बसायचं आणि मला काय आवडतं आहे, मला काय आवडत नाही, मला काय करायचं आहे, मला काय करायचं नाही आहे,
मला पूर्वीपासूनच कोणत्या गोष्टी करायच्या होत्या, आता मी त्या करू शकते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहायला जेव्हा आपण सुरुवात करू ना, त्यावेळेला आपोआपच आपण स्वतःला सापडत जाऊ. कोणतीही गोष्ट करण्याआधी आपण भरपूर विचार करतो की मी सुरुवात कशी करू, मी काय करू, मला जमेल का? पण मग ते करायला गेले तर काय होईल? मग ते करत असताना असे प्रॉब्लेम्स येतील. हा सगळा विचार करण्यापेक्षा जे आपल्याला करायचं आहे ते लगेचच करायला सुरुवात करायची. कारण एखादी गोष्ट करण्याआधी आपल्याला जे प्रश्न पडलेले असतात ना, त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यामध्येच एक 15 ते 20 दिवस, महिनेसुद्धा निघून जातात. पण जेव्हा प्रत्यक्षात आपण ती गोष्ट करायला घेतो ना, त्यावेळेला येणारे जे चॅलेंजेस असतात ते खूप वेगळे असतात. आपण विचार वेगळ्याच गोष्टींचा करत असतो, आपण वेगळ्याच गोष्टींसाठी घाबरत असतो, पण जे चॅलेंजेस असतात ते खूप वेगळे असतात. आणि म्हणूनच तो जो मधला वेळ असतो ना, करू की नको, काय करू, कसं करू, कोण काय म्हणेल का, मला जमेल का, हे सगळं विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा मनात आलं की ती गोष्ट करून टाकायची. त्या फ्लोमध्ये एकदा आपण गेलो की मग आपण कडेपर्यंत आपोआप जातो आणि कडेपर्यंत जात असताना आपण घडत जातो. जे ठरवून आपण एखाद्या गोष्टीची सुरुवात केलेली असते त्याचा शेवट तोच नसतो. तिथंपर्यंत जाईपर्यंत आपण बऱ्याच गोष्टी शिकलेल्या असतात, अनुभवलेल्या असतात आणि आपलं जे मोटिव्ह असतं, जे मोटिव्ह घेऊन आपण एखादी गोष्ट सुरू केलेली असते ते 100% बदललेलं असतं. आपल्याला खूप काही गोष्टी सापडलेल्या असतात, उमगलेल्या असतात. स्वतःला नव्याने ओळख झालेली असते. फक्त आपल्याला एक पाऊल उचलायचं आहे. जे आपल्याला करायचं आहे ते मी कसं करू, का करू, असे नको असणारे प्रश्न निर्माण करून घेण्यापेक्षा करायला सुरुवात करायची आणि जे चॅलेंजेस येतील त्याला फेस करत राहायचं. आपल्याला रोज भरपूर संधी मिळत असतात, फक्त त्या आपल्याला दिसत नसतात, कारण आपलं लक्ष नको त्या गोष्टींवरती असतं. खूप क्षुल्लक गोष्टींना आपण महत्त्व देतो आणि स्वतःला नको त्या बंधनांमध्ये अडकून घेतो. आज स्वतःला वचन देऊयात की रोज, प्रत्येक दिवशी थोडा वेळ हा माझा असेल आणि त्यामध्ये मी फक्त आणि फक्त माझा विचार करेन, स्वतःला जाणून घेईन आणि स्वतःची प्रगती कशी साधू शकते याचाच विचार करेन आणि याच्यासाठीच प्रयत्न करेन. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नकात. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन छान विषयासोबत, व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःकडे असलेल्या गुणांची यादी करा, त्यावरती काम करायला सुरुवात करा.